गणेशनगरात कुत्र्यांची दहशत, लेकरांचे पाय थरथरत शाळेकडे, पालकांच्या काळजाचा थरकाप. सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीतील गणेशनगर, स्विमिंग टँक व कत्तलखाना रोड परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः दहशत माजवली आहे. कुत्र्यांच्या टोळ्या रस्त्यावर मुक्तपणे फिरत असून निरपराध नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न रोजचा झाला आहे. लहान लहान मुले पाठीवर दप्तर घेऊन शाळेकडे निघताना त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. कुठल्याही क्षणी कुत्रे अंगावर येतील या भीतीने मुले रडत रडत शाळेत जात आहेत. पालकांचे काळीज तोंडाशी आले असून आपले मूल सुखरूप घरी परत येईल ना, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. दुचाकीस्वारांच्या पाठीमागे कुत्रे धावत सुटत असल्याने अनेक जण जीव वाचवण्यासाठी गाडी सुसाट पळवतात. क्षणभराचा तो थरार अपघातात कधी बदलेल याचा नेम नाही. एखादी चूक, एखादा क्षण, एखाद्याचा जीव जाऊ शकतो. या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या, विनवण्या केल्या, पण तरीही प्रशासन ढिम्मच आहे. नागरिकांच्या जीवाला मोल नाही का? एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच महापालिका जागी होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आज गणेशनगरातील नागरिक भीतीत जगत आहेत. महापालिकेने आता तरी संवेदनशीलता दाखवून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा उद्या होणाऱ्या अनर्थाला जबाबदार कोण, असा प्रश्न अनुत्तरितच राहील. काय वस्तुस्थिती आहे की पोरं सकाळी गडबडीने शाळेत चालली आणि जर पाठीमा लागली तर पोरं भिवून पडायची राव, पडून पुढे बसायची. आणि माणसं गडबडीने कामाला चाललेली असतात आणि ही पट्ट दिशा अंगावर आली की माणूस घाबरून गाडी घेऊन जातो. कुत्र्यांचं तर हे चालू आहे. या कुत्र्यांच्या ह्याच्यामुळं लहान मुलं सकाळी शाळेत जात असताना हे जे कुत्री मागं लागल्यात, पोरं भितरून पडतात. गाडीवरनं कामाला जाणारे लोक गडबडीने जात असतात. अचानक कुत्र्या अंगावर आली तर ते कसं करणार? पडले, केले, काय झालं? त्या कुत्र्याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे, नाहीतर सकाळी लोकांचं फिरणं मुश्किल होईल. आणि इथं अवघड आहे सगळं. दोन्हीकडे दोन टोळे आहेत आणि लोक जाणार कशी, येणार कशी? लहान मुलं क्लासला जाणार कशी? आणि कामाला जाणारे गडबडीने जात असतात, त्यांच्या ह्याच्यात व्यापात असतात. आणि एखाद्या वेळा अचानक आली कुठून तर मधून, तर ते काय करते? म्हणजे पत्रकार म्हणतो आहे की मुलीला 16ची क्लास चालू होते, अचानक 5 कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला गेला आणि पडले असते, मुलगी पडली असते, त्यांना लागलं असतं. हे कसं काय आहे? आणि याचा काहीतरी विचार करून कायमस्वरूपी निर्णय घ्यावा आणि याचा ठोस उपाय करा.